महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव हा इतका भव्य आहे की जगातला सगळ्यात प्रथम क्रमांकाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात मोठा उत्सव होण्याची क्षमता ही महाराष्ट्राच्या गणेशोत्सवामध्ये आहे। हीच क्षमता, हीच महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्य जगासमोर आणणं आणि त्याच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटक हे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवात येणं, या लाखो पर्यटकांच्या माध्यमातून रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होत राहणं, त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणं, ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्याची आज सुरुवात ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून होते आहे। ह्या माध्यमातून महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा संपूर्ण जगभरामध्ये जागतिक भाषांमधून म्हणजे जगातल्या सगळ्या भाषांमधून हा गणेशोत्सव जगापर्यंत पोहोचवला जाईलच, पण त्याचबरोबरीने जवळपास 150पेक्षा जास्त देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असतो। तर तिकडचे जे आयोजक आहेत ते सर्व आयोजक आणि महाराष्ट्रातील सर्व गणेशोत्सव मंडळं या सगळ्यांचे एक एकत्र नेटवर्क उभं करणं आणि त्याच्या माध्यमातून अजून मोठं काम उभं करणं हा या ग्लोबल गणेश फेस्टिवलचा उद्देश आहे। या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगात पहिल्यांदाच जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती गणेशोत्सव साजरे करतात अशा आयोजकांच्यासाठी सजावट आणि देखावा स्पर्धा होणार आहे की जगभरातून आत्ता जवळजवळ आमच्याकडे 50पेक्षा अधिक शहरांमधून कन्फर्मेशन आलेले की ते सहभाग घेत आहे। जवळजवळ 50 देशांपेक्षा अधिक ठिकाणचे पर्यटक याच्यामध्ये या आयोजक याच्यामध्ये सहभागी होतील। त्याचबरोबर एक आंतरराष्ट्रीय दर्जाची फोटोग्राफी आणि एक रील्सची कॉम्पिटिशन या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून केली जाणार आहे। त्याचबरोबर जे आंतरराष्ट्रीय पर्यटक महाराष्ट्रामध्ये या कालावधीमध्ये येणार आहेत या सगळ्या पर्यटकांच्यासाठी एक 24 तास उपलब्ध अशी एक हेल्पलाईन या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून होणार आहे। गव्हर्नमेंटचा काही सहभाग यामध्ये अजून तरी म्हणजे आमचं आणि गव्हर्नमेंटचं अजून काही बोलणं नक्कीच नाही झालेलं, पण आम्हाला पूर्ण खात्री आहे हा इनिशिएटिव्ह आणि त्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता लवकरच महाराष्ट्र शासन याच्यात अधिकृतरित्या असेल। जवळपास पुण्यातली मुळात सगळीच मंडळं आम्ही या ग्लोबल गणेश फेस्टिवलचे आयोजकच आहोत। जय गणेश व्यासपीठ नावाचा जो आमचा सगळ्यांचा एकत्रित मंच आहे या प्रत्येक मंडळ म्हणजे पुण्यातलं प्रत्येक मंडळ या मंचामध्ये आहे आणि हे सगळेजण याच्यामध्ये आयोजक म्हणूनच आहेत। वैभवने सांगितलं त्या तयारीच्या व्यतिरिक्त पुण्यातल्या गणेशोत्सवांना एक जबाबदारी दिली जाणार आहे मंडळांना की जे बाहेरचे पर्यटक येणार आहेत त्यासाठी आपल्याकडे ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून करणं गरजेचं आहे। कारण इथं आल्यानंतर त्याला पर्यटन म्हणून ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या सगळ्या पुरवल्या जातील, पूर्ण माहिती दिली जाईल। ती माहिती इंग्रजीमध्ये असेल कारण ज्या भाषेत समजतं त्या भाषेत आपण त्यांना सांगता आलं पाहिजे आणि त्या संदर्भात आमचं वर्ग चालू आहे आणि वैभव त्याबद्दल गाईडलाईन सगळ्यांना देतो आहे आणि ती नवीन पिढीची कार्यकर्ते नव्या जोमाने हा वेगळा विषय हातात घेत आहे। I'm Latoya from Germany. I'm in India for about 10 days and I've come to Pune to learn Madani Khel, Maharashtrian martial arts, and also to witness the first day of Ganpati festival. Yeah, what do I know? How long do you know India? How long are you coming in India? I know India and Indian culture for more than 10-12 years because I do Indian dance in Germany and I've come to India for the first time in 2017. You said you do some Indian dance in Germany. Yes. So can you tell us a little about that? Okay, so I've started with Bollywood dance. I've checked out many folk dances like Garba, like Bhangra, Launi even. And now I'm basically doing Garba mainly as my dance form. Do somebody celebrate Ganesh Utsav in your country? Yes, actually yes. I live in Berlin in the capital and there we have a Marathi community and they are now regularly organizing a parade on I think the first day of Ganpati festival. They have like Dol Tasha and Legium and even Malakam since this year or like for this year they have that. And yeah, we celebrate in the temple, we do darshan and everything, so yes. Please, if you can say a few words on Ganesh Utsav, how do you know it, or how long you have been in India, and what do you have to say on it? Okay, so my name is Trish, I'm from Zimbabwe, and I'm studying here in India, so that's how I found out about the Ganesh festival. So I was staying in hostel last year,
And then they had the Ganpati Baba celebration, and it was really nice. They brought in Lord Ganesh on the first day, you know, it was really lovely. And I also got to see them dancing, so that's how I found out about the Ganesh festival. And it's a really nice and enjoyable festival. Even if you are like, you know, a foreigner, you also feel included because they want to share their culture with you. So that's really lovely. Like her, do somebody celebrate Ganesh Utsav in your country back home? I would be lying if I said no because we have like fellow Indians there as well. So I'm not quite sure, but I've not seen them celebrating out in the, you know, maybe they do celebrate it in their homes. So yes. Since you have been over here since long time, Yes. so do you know how to speak a little bit of Hindi or Marathi? I don't know And if you how can to- utter something for us. I don't know how to speak it, but I can understand it like Toda Toda Hindi, and you know, I can go by, especially when people use hand gestures to like say what they want, you know, me to do or me to know, you know. But I know a few words like ha, tike, acha, you know. Yes, that would be. From South Sudan. I have been here in India for 3 years. This is my 4th year. Actually, I have witnessed Ganesh festival within the areas as I stay outside the hostel. So actually, it was a great experience and always like seeking for the opportunity. So today, when I got the invitation, I didn't hesitate to come. So I'm so happy. It's like a great adventure to me. And I like it. So just try Ganesh festival and join it. You will enjoy it definitely. One message for me would be out there, be willing to experience other people's culture, because when people, this is to my fellow foreigners, because when people come to your country as well, you want to include them in your activities as a country. So be open to experiencing how they do their traditions, especially Ganesh festival. It's really amazing. Respect the culture of the people around you and they will respect you.